अमेरिका, इराण युद्धविराम असला तरी एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. त्यामुळं परिस्थिती सुधारण्यासाठी कदाचित अजूनही 6 महिने, वर्षभर लागू शकतात. थोडक्यात आत्ता जी काही महागाईची झळ पोचली आहे प्रत्येकाला, ही महागाईची झळ कदाचित वाढू शकते. म्हणून प्रत्येकाने थोडंसं जपूनच पावलं उचलायची आहेत. जितक्या साधेपणाने तुम्हा आम्हास राहता येईल तितक्या साधेपणाने राहण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. परंतु अच्छे दिन कब आएंगे, अच्छे दिन कब आएंगे, त्यातून आता हा युद्धकाळ असं विचारणाऱ्यांना आता अजून फावलं आहे. तथापि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर व्हॉट आवर इंडियन एअरफोर्स अँड इंडियन आर्मी बोथ हॅव डन, काय घडवलं आहे यांनी, इतिहास घडवला आहे. इंडियन एअरफोर्सनी आपल्या आर्मीचे जवान हाय अल्टिट्यूडवर जेव्हा आजारी पडतात तेव्हा हेलिकॉप्टरसुद्धा ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी जर ताबडतोब मेडिकल एड मिळावी असे जर काही सैनिक असतील तर त्यांना बेस कॅम्पपर्यंत आणेपर्यंत कदाचित सैनिकांचा जीव जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊनच त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं सुरू होतं. आणि मग आता इंडियन एअरफोर्सला आणि आर्मीला त्यामध्ये यश मिळालं आहे. आरोग्य मैत्री हेल्थकेअर या टायटलखाली जवळपास 15,000 ते 16,000 फूट हाईटवर, म्हणजे अतिशय हाय अल्टिट्यूडवर एका विमानाद्वारे पॅराशूटला बांधलेलं पोर्टेबल हॉस्पिटल त्या 15 ते 16,000 फूट हाईटवरती अतिशय यशस्वीपणे उतरवलं गेलं. आता तुम्ही म्हणाल की व्हॉट इज मीन्ड बाय पोर्टेबल हॉस्पिटल. सैनिकाला खाली आणेपर्यंत जर वेळ गेला, तो जर जखमी अवस्थेत असला तर तो ज्या ठिकाणी आहे त्याच्या आसपास लवकरात लवकर त्याला उपचार मिळावेत या सद्भावनेने जास्तीत जास्त सैनिकांचा जखमी झाल्यानंतर जो रक्तस्राव होतो, जो ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या हृदयाला मेंदूला कमी पडतो, ते न होता एखादं ट्रॉमा सेंटर जवळ असावं अशी इच्छा सगळ्यांच्याच मनात होती. आणि आता त्या इच्छेला पूर्तता लाभली आहे. ती इच्छापूर्ती झाली आहे. निरनिराळ्या प्रकारे क्यूब एकमेकांना जोडून एक सुंदर असं ट्रॉमा सेंटर बनवता येईल असे क्यूब सगळे एकत्रित करून यशस्वीरित्या पॅराड्रॉप केल्या गेल्या. आणि ह्याच्यामध्ये सुखरूपपणे त्या हॉस्पिटलचे पार्ट 16,000 फूट हाईटवर उतरवल्यानंतर साधारणतः अर्ध्या ते 1 तासात असेंब्लिंग करून एक ट्रॉमा सेंटर तिथं उभं पण राहिलं. म्हणजेच हे जे यश आहे हे साधं यश नाही आहे. अशा पद्धतीने आपण 16,000 फूट हाईटपर्यंत जखमी सैनिकांपर्यंत हॉस्पिटल पोचवू शकतो. त्याला त्या फक्त स्पॉटपर्यंत आणावं लागेल. म्हणजे जे तुम्हाला अगदी खालपर्यंत आणावं लागायचं, ज्या अल्टिट्यूडला हेलिकॉप्टर येऊ शकतं तिथपर्यंत त्या सैनिकाला आणावं लागायचं. आणि त्यानंतर मग त्या हॉस्पिटलनी त्या हेलिकॉप्टरनी, समजा ती एअर ॲम्ब्युलन्स टाईप सगळी वेल इक्विप्ड हेलिकॉप्टर्स असतात, पण त्याच्यानी त्याला हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंतसुद्धा कदाचित कॅज्युअल्टी व्हायची.
हे आता कुठेतरी बंद होईल. म्हणजेच आपल्या त्या वर्दी घालून 24 तास तिरंग्याची हिफाजत करणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या जीवाची पर्वा आम्हाला आहे असं दर्शविणारं हे संशोधन. आणि नुसतं संशोधन नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा कसं क्विकली करता येईल याच्याकडे सरकारचं लक्ष आहे. जास्तीत जास्त अशी क्युबिक हॉस्पिटल्स, जास्तीत जास्त अशी पोर्टेबल हॉस्पिटल्स इंडियन आर्मीसाठी बनवण्याचा घाट घातलेला आहे. मग अरुणाचल प्रदेशच्या काही पर्वतीय भाग असू द्या, किंवा भारत पाकिस्तान या साईडची लडाखकडची सीमा असू द्या, किंवा अजून कुठलंही सियाचीनच्या आसपासची काही शिखरं असू द्या, या प्रत्येक सीमेवर लढणाऱ्या बर्फाच्छादित शिखरात 24 तास आपल्या भारताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून कार्यरत असलेल्या प्रत्येक सैनिकासाठी हे एक वरदान ठरेल असंच नक्की वाटतं आहे. पहा, तुम्हाला जर ती क्लिप मिळाली तर तुम्हाला भारत कसा याबाबतीत सक्षम होतोय याची प्रचिती येईल. आणि अशी सक्षमता जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा मग आपल्यालासुद्धा, नागरिकांनासुद्धा काही घाबरायचं कारण नाही असा एक संदेश मिळतो. सैनिकांच्या कुटुंबियांनासुद्धा कमीत कमी नैसर्गिक आपत्ती येऊन तरी आपलं लेकरू मरणार नाही हा दिलासा प्रत्येक सैनिकाच्या आईला मिळतो. प्रत्येक सैनिकाच्या पत्नीला नक्कीच एक आश्वासन मिळतं की अरे, हिमालयात जरी तुझा नवरा उभा असला, जरी त्याला कुठे काही ऑक्सिजन कमी पडला किंवा जरी गोळी लागली तरी त्याला पुढच्या अर्ध्या तासात नक्की इलाज मिळेल, तू चिंता करू नको. असं न कळत प्रत्येक आर्मीच्या कुटुंबियांना आश्वासन देणाऱ्या या भारत सरकारचं मी लाख लाख अभिनंदन करतो. DRDO ज्यांनी हे संशोधन केलं आहे, जितके म्हणून शास्त्रज्ञ, इंजिनियर्स असे क्यूब तयार करण्यासाठी, पोर्टेबल हॉस्पिटल तयार करण्यासाठी, त्याचं व्यवस्थित एअरड्रॉप कसं होईल हे पाहण्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरणारे इंजिनियर्स आहेत, त्या सगळ्यांचं मी कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन करतो. याच्यापूर्वी जे सैनिक, एखादी गोळी लागली, 2 गोळ्या लागल्या, रक्तस्राव झाला, मांड्यांमधनं रक्तस्राव झाला, मांड्यांमध्ये आपल्या हृदयाकडं आणि मेंदूकडं जाणाऱ्या धमन्या असतात, त्याच्यातून रक्तस्राव झाला तर लवकरात लवकर त्याला इलाज मिळणं गरजेचं असतं. कारण आजकाल बुलेट प्रूफ जॅकेट असल्यामुळं आतंकवादीसुद्धा गोळीबार करताना छाताडावर नेम धरत नाहीत. सैनिकाचे पाय जरी दिसले तरी त्या पायावर अंदाधुंद गोळीबार होतो. त्याचं कारण हेच असतं, त्यांना पक्कं माहिती आहे की मांड्यांमध्ये जर गोळ्यांचा वर्षाव झाला तर तो सैनिक चालू शकणार नाही आणि अतिरिक्त रक्तस्रावाने तो अर्ध्या 1 तासात मृत होईल. हे सगळं त्यांना गणित माहीत झालेलं असल्याने सैनिकांच्या पायावर सुद्धा आजकाल गोळीबार खूप होतो आहे. अशा या सगळ्या परिस्थितीत सैनिक हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत ती कॅज्युअल्टी व्हायची, त्याचा मृत्यू व्हायचा, तो शहीद व्हायचा. पण आता हे प्रमाण कदाचित या पोर्टेबल हॉस्पिटल्समुळं नक्की कमी होईल. म्हणजेच प्रत्येक सैनिकाची जान आम्हाला किती प्यारी आहे, प्रत्येक सैनिकाचा जीव आम्हाला किती महत्त्वाचा आहे, हेच सरकार अशा काही उपक्रमांमधून, अशा काही संशोधनामधून, त्याच्या इम्प्लिमेंटेशनमधून नक्की दाखवत असतं. त्यातून पुन्हा काही नागरिक लोक जे काही डोनेशन देत आहेत इंडियन आर्मीला, त्यांचासुद्धा याच्यामध्ये नक्की खारीचा वाटा आहे. त्यामुळं अशा सगळ्या डोनर्संसुद्धा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे मी लाख लाख अभिनंदन करतो. कुठेतरी मनापासून खारीचा वाटा उचलताय, म्हणूनच अशा काही भरीव संशोधनांना काही ना काही हातभार लागतो आहे आणि ती संशोधन पुढे सरकत आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे, त्याचा सगळ्याचा उपयोग इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला नक्की होतो आहे. त्यामुळं अशा लोकांनासुद्धा थोडंसं माझ्या शब्दांनी त्यांचं अभिनंदन करणं मी गरजेचं समजतो. म्हणून त्यांचंही लाख लाख कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे अभिनंदन. तुमचा हा औदार्याचा जो गुण आहे, त्यातल्या त्यात या वर्दीचा सन्मान ठेवत तुम्ही जी काही डोनेशन्स देतात ती अगदी योग्यरित्या इंडियन आर्मीपर्यंत पोहोचतात, यात शंकाच नाही. कारण हे एकच क्षेत्र असं आहे जिथं तुम्ही काही विश्वासाने केल्यानंतर ते जर मोजलं गेलं, त्याचा जर सदुपयोग झाला
तर त्या वर्दीतला एक ना एक सैनिक नक्की तुमच्या डोनेशनमुळं वाचू शकतो. एक घर उद्ध्वस्त होण्यापासून नक्की वाचू शकतं. त्यामुळं हा तुमचा औदार्याचा गुण हा असाच राहावा आणि तुमच्या हातून असंच काहीतरी खारीचा वाटा उचलला जावा. याच सदिच्छा आणि याच शुभेच्छासह इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्सला पुन्हा एकदा मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रॉम कविप्राविज शो यूट्यूब चॅनल.